देशात आजपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार। आता फक्त 5% आणि 18% जीएसटी स्लॅब। पनीर, तूप, साबण, शॅम्पूसह कार एसीच्या दरात घट। गर्व से कहो स्वदेशी है, समृद्धीसाठी पंतप्रधान मोदींचा नवा नारा। प्रत्येक घर, दुकानं स्वदेशी वस्तूंना भरलं पाहिजे, मोदींचं देशवासियांना आवाहन। आता रिकामं ठेवू नका, माजी मंत्री धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना विनंती। योग्य वेळी योग्य संधी देण्याचा वरिष्ठ निर्णय घेतील, तटकरेंची प्रतिक्रिया। हैदराबाद गॅझेट जीआर विरोधातील याचिकांवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी। 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याच्या याचिकाकर्त्यांची मागणी। ठाण्यातील मेट्रो 4 आणि 4A आज चाचणी। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गायमुख ते कॅडबरी जंक्शन पर्यंत मेट्रोची ट्रायल रन। आशिया चषकात भारताचा विजयाचा चौकार। सुपर 4 फेरीत पाकिस्तानचा धुव्वा। टीम इंडियाची पाकवर 6 विकेट्सनं मात। पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानकडून अर्धशतकानंतर संतापजनक कृती। मैदानात AK-47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची ॲक्शन। पाक खेळाडूंच्या कृतीतून निष्पापांचा नरसंहार दिसला, राऊतांची टीका। दोन संघांमध्ये आघाडी 3-0 किंवा 10-1 असते तेव्हा त्याला स्पर्धा म्हणत नाहीत। भारत आणि पाकिस्तानमध्ये आता कोणतीही स्पर्धा उरलेली नाही। टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं उडवली खिल्ली। सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचं थैमान। बार्शीत चांदणी नदीची पूरस्थिती कायम। अक्कलकोटमध्ये पुरात अडकलेल्या शेळ्यांची सुटका। बीडच्या मांजरा धरणाचेही 6 दरवाजे उघडले। शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात। 3.5 शक्तिपीठांसह राज्यभरातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होणार। घरोघरीही उत्साहात देवीची घटस्थापना होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।